नमस्कार. कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. तत्पूर्वी जर आपण कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया सोयाबीनचे आजचे बाजारभाव. लातूर बाजार समिती. आवक 14,544 क्विंटल. कमीत कमी दर 4,393, जास्तीत जास्त दर 4,561, सरासरी दर 4,450. अमरावती. आवक 5,589 क्विंटल, कमीत कमी दर 4,200, जास्तीत जास्त दर 4,265, सरासरी दर 4,232. कारंजा. आवक 4,000 क्विंटल, कमीत कमी दर 4,130, जास्तीत जास्त दर 4,440, सरासरी दर 4,370. अकोला. आवक 2,279 क्विंटल, कमीत कमी दर 3,970, जास्तीत जास्त दर 4,375, सरासरी दर 4,230. उमरेड. आवक 1,117 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,660, सरासरी दर 4,350. मेहकर. आवक 970 क्विंटल, कमीत कमी दर 4,000, जास्तीत जास्त दर 4,430, सरासरी दर 4,250. मूर्तिजापूर. आवक 750 क्विंटल, कमीत कमी दर 4,215, जास्तीत जास्त दर 4,400, सरासरी दर 4,320. मलकापूर. आवक 702 क्विंटल, कमीत कमी दर 3,700, जास्तीत जास्त दर 4,340, सरासरी दर 4,250. चिखली. आवक 480 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,351, सरासरी दर 4,225. यवतमाळ. आवक 438 क्विंटल, कमीत कमी दर 4,100, जास्तीत जास्त दर 4,385, सरासरी दर 4,242. बार्शी. आवक 425 क्विंटल, कमीत कमी दर 4,400, जास्तीत जास्त दर 4,450, सरासरी दर 4,400 रुपये. नेरपरसोपंत. आवक 423 क्विंटल, कमीत कमी दर 2,900 रुपये, जास्तीत जास्त दर 4,390, सरासरी दर 4,235 रुपये. वाशिम अनसिंग. आवक 400 क्विंटल, कमीत कमी दर 4,250, जास्तीत जास्त दर 4,450, सरासरी दर 4,350 रुपये. औराद शहाजनी. आवक 332 क्विंटल, कमीत कमी दर 4,431, जास्तीत जास्त दर 4,451, सरासरी दर 4,441. वणी. आवक 233 क्विंटल, कमीत कमी दर 4,260, जास्तीत जास्त दर 4,505, सरासरी दर 4,350 रुपये. तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन या पिकाचे आजचे बाजारभाव. आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 4,561 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला. आपण हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहतात हे कमेंटद्वारे आवश्यक कळवा. सोयाबीनच्या सध्याच्या बाजारभावाबाबत आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. बाजारभावाचे असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.